सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. माझा फोन कुठे आहे? इथंच ठेवला होता है ना. थोडी वेडी आहेस का? इथल्या ते काय मेसेज करतेस? सिक्रेट आहे, वाच. उद्या सकाळी 7 वाजता. कैवल्यच्या बर्थडेच्या सरप्राईजची मीटिंग. उठणार आहे का कोणी? ए उठतात बर का सगळे. काय माहितीये का, ही एकमेव वेळ आहे जेव्हा कैवल्य खरंच झोपलेला असतो गाढ. पण त्याला सरप्राईज देणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. तू टेन्शन नको घेऊ, या वेळेस त्याला नक्की कळणार नाही. आपण त्याला खरोखर सरप्राईज देऊ. आपल्याकडे आहे ना द ग्रेट प्लॅनर सुजय. नको बाबा, त्याच्या अति प्लॅनिंग ना कायम घोळ होतो. नाही, तुला एक माहितीये का, आपल्याला असं उगाच वाटतं घोळ होतो, पण सुजा ना बेस्ट आहे. इतका भरोशाचा आहे ना तो. म्हणजे आपण कितीही कल्ला केला, कितीही लक्ष दिलं नाही ना, तो कायम असतो, कधीच डिच्चू देत नाही. कुठे पण तो म्हणजे त्याचा मेसेज आलाय. उद्या सकाळी पुण्याला जातोय, पैसे देऊन जाईल. झालं. इतका बेभरवशी माणूस आहे ना हा सुजा. नॉनसेन्स. बरोबर कामाच्या वेळी, आनंदाच्या क्षणी काहीतरी काम करणार. आता चालला असेल पुण्याला गर्लफ्रेंडला भेटायला. ऐक ना, येईल तो. बर्थडे पार्टीला पण असेल आपल्या सोबत. आणि प्लॅनिंग काही नाही, आपण करू भारी प्लॅनिंग. त्याच्यापेक्षा भारी प्लॅनिंग करू आपण. असं प्लॅनिंग करू ना की त्याला पण काहीतरी शिकायला मिळेल. त्याला सरप्राईज देऊ आपण. येस. पण वाढदिवस कैवल्यच आहे. दोघांना देऊ सरप्राईज. प्लॅनिंग करू, प्लॅनिंग करू. मी करते. सुजाची काही गरज नाहीये आपल्याला. मिनल तू केक आण. ॲना तू गिफ्ट आण. मी घरातली सगळी तयारी करते. ठरलं. मी काय करायचं? असं तू ना हे कर. थांब जा. एवढ्या पार्ट्या केल्यास ना, ते काम कर, तू डेकोरेशन कर. अगं पण ते मला करायचं होतं ना. ऑफिस नाहीये का तुला? सगळ्यात महत्वाचं काय काय, कैवल्यला कळलं नाही पाहिजे. हजार में अकेला. काय कैवल्य कारखानीस? काय आशुतोष शिवलकर? काय केळी खाताय का? यश. काय अजून काय प्लॅन आजचा? काय नाही रे, चिलॅक्स. काय बाहेर वगैरे नाही जायचं कुठे? नाही रे, नको, आज बोर होतं. काय बोलतो यार, इतकं मस्त वातावरण आहे. हा, असं पावसाळी वगैरे मस्त, रस्ते मोकळे असतील, त्यानं बाईक चालवत जायला काय मजा येईल. हो रे आशू, चल मस्त लॉंग राईडला जाऊन येऊ. चल चल चल. काय झालं ग रेश्मा? काही नाही, मला ती आठवलं एकदम. गो कंबर खूप दुखते आज. तू जाऊन ये ना, फेरफटका मारून ये. मला काय आठवलं माहिती आशू? काय? बरोबर आजच्या दिवशी 25 वर्षांपूर्वी असंच ढगाळ वातावरण होतं. असं काळे ढग दाटून आले होते आणि अचानक मुसळधार पाऊस कोसळू लागला. काय राव, बदाम खातो का काय? काय आठवतंय तुला तेव्हाच? पण तू काय करत होता? मी झोपलो होतो एका अंधाऱ्या खोलीत, या निर्दयी जगापासून लांब, अनभिज्ञ. क्या बात आहे यार, काय झोप होती ती माहिती. आज पण सेम झोपावं असं वाटतं यार आशू. एक काम करतो, आईच्या साडीची धुलाई करतो मस्त आणि झोपतो रे शांत. काय 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 हे काय? हा, साल इकडे टाकणार ना तू. तुझं ना
तुझं काही खरं नाहीये कैवल्य. एवढा मोठा झालायस पण अजिबात म्हणजे अजिबात स्वतःची कामं करत नाहीस. तुझ्या आईला सांगणार आहे मी आता सगळं. काय वेडी आहे काही माझ्या आईला भेटल्यापासून काही झालं की तुझ्या आईला सांगणार आहे मी सगळं. सतत ब्लॅकमेल करते मला. ठीक आहे, टाकतो तिथे डस्टबिन मध्ये. हा. एक मिनिट दे. आज करते. सतत काय किचन मध्ये जायचं असतं. अरे डस्टबिन तिथेच आहे ना यार. काय मग कैवल्य कारखानीस काय म्युझिक डायरेक्टर होणार का तुम्ही? का? हा आज तुम्हाला भेटायला जायचं होतं ना त्या म्युझिक डायरेक्टरला? आज हो नाही रे, आज नाही. हो जायचं होतं. अरे तू इथे माझ्या जागी झोपण्यापेक्षा तिकडे तुझी जागा शोध ना. हा हा हे बघ लक्षात ठेव, वेळेचा सदुपयोग करावा. तुम्ही दोघांनी काय सुविचार पाठ केलेत का आज? हा, सकाळपासून बच्चन देताय मला. तर डोकं खाऊ नको आशू, प्लीज मला झोपू दे. थांब थांब. हा इथं झोपू नको. का? इथं ढेकून झालेत, ते चावतात, मला माहिती ते. हो, मग? हा गच्चीत जातो का? गच्चीत? हा कशाला? अरे रिपरिप पाऊस सुरू होणार आहे आता. हा? त्या पावसात तुला बेस्ट सुचेल. हा असे एखादी ट्यून म्युझिक. हा सुचण्याचं कसं असतं माहितीये का आशू? हा माणसाला ना कधीही कुठेही काहीही सुचू शकतं. मग मला तर कुठेही सुचतं रे. कधी कधी टॉयलेटच्या सीटवर सुचतं, कधी कधी बाईकवर ट्रॅफिकमध्ये असताना सुचतं, कधी कधी उन्हात घामाच्या धारा येत असताना सुचतं, कधी कधी लोकलच्या गर्दीत सुचतं. सगळ्यात बेस्ट कधी सुचतं माहितीये? इथे असं आपण हातावर डोके ठेवून झोपतो ना, मस्त क्लास सुचतं. कैवल्य कैवल्य घरातली भाजी अचानक संपली. हो आणतोस का? जा ना जा ना. पण आण. माझं काम नाहीये भाजी आणायचं. आण ना. आण आण आण. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आज आणतो. पण चपला नाही सापडत. अरे अरे डावीकडची उजवीकडे काय घालताय? नीट. काय करतोय सासू? ओके ओके मस्त. ठीक आहे. ठीक जा हा, नीट जा. नीट जा, सांभाळ. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हा का नाही जाते भाजी आणायला? हा हा काय होतंय? कंबर कंबर इतकी दुखतीये. हो, मगाशी नाही करते. हा पण मी काय म्हणतो, आजचा दिवस जरा आजचा दिवस जरा तू भाजी आण. असं आहे का? ठीक आहे. जातो मी जातो. गोड बाय. नीट जा हा. हे पण आजचा दिवस गोड असतो. मूर्ख आहेस का तू जरा? तुला एकही निमित्त सुचलं नाही ना त्याला बाहेर पाठवायचं? अगं तुला काय खूप भारी सुचलंय का? हा हे भाजी 10 मिनिटात घेऊन येईल तो. काय फायदा? हे आता सगळं कॅन्सल. ए नाही नाही नाही, थांब थांब थांब. कैवल्य हॅलो. हॅलो कैवल्य, अरे रेश्मा बोलतीये. हा रेश्मा, इथे फोनवर दिसतं तुझं नाव, बोल. ऐक ना, आता तू भाजी आणायला चाललायस तर काय झालंय ना, कुकरची रिंग आहे ना ती खराब झाली आहे. ती आणतोस का? कुकरची रिंग? हो कुकरची रिंग. ठीक आहे, आणतो. हा चल बाय. बाय. 17.5 मिनिटं कॅन्सल. कैवल्य. हॅलो. अरे हॅलो कैवल्य, रेश्मा बोलतेय. हो रेश्मा, दुसऱ्यांदा फोन केला तरी दिसतं नाव, बोल. ऐक, आता तू भाजी आणणार आहेस आणि कुकरची रिंग आणणार आहेस तर जरा स्टेशनवरही जातोस का? कशाला? अरे कशाला? केळीची सालं हवी आहेत. केळीची साल? केळीची पानं हवी आहेत. केळीची पानं हवी आहेत. आणतोस का? केळीची पानं? काय घरी सत्यनारायणाची पूजा आहे का? आज काय कुठे काय? आज काहीच नाहीये. बाय. 55 मिनिटं. ओके. आले.
झालं सगळं तयार आहे सगळं रेडी आहे हो फक्त ते बोर्ड एक लावायचं आहे आणि हे काय हे झालंच हा चला आता केक कुठे कापायचं कधी कापायचं केक कसला कापतोय अजून आलेत का सगळे एक मिनिट हा. आता कैवल्य आत आला तर त्याला हे सगळं दिसेल ना काय करायचं अरे बापरे आता काय करायचं काय मी तुला प्रश्न विचारला तोच प्रश्न मला काय विचारतोय सरे तू थांब इकडे हा काही करू नकोस मीच बघते मी तुझ्याकडे काही सोल्युशनच नसतं आशू आलास नाही आलो नाही अजून बाहेरच उभा आहे हा, हो ना अजून कुठे आलायस केवढं सामान घेऊन फिरतोयस ते आशू हो दमला असशील ना दिवसभर उन्हात वणवण फिरून दमला असशील नाही ताण लागले हो हो ना आशू पाणी देतोस ना कैवल्यला हॅलो ब्रदर मी तू 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 अरे सगळी सगळी कामं केलीस पण एक राहिलं काय राहिलंय ना एक काम करतो हा आत येतो मग मला लिस्ट द्या काय काय राहिलं याची मग बाहेर जाऊन परत आणतो ओके नाही त्यापेक्षा असं कर बाहेरच्या बाहेर सगळी कामं करून ये म्हणजे काय बाहेरची चिकचिक घरात नको ना आणि एकदा काय तो आलास तर एकदाच काय तो फ्रेश होऊन घे पण डोळे बघ माझे फ्रेशच आहे मी हा ए सायको साईड हो तू डोअर मध्ये का उभा आहे कारण हे रक्षाबंधन मला आत घेत नाहीयेत ना मोठ्याने बोल ना कायच ऐकू येत नाहीये कैवल्य ते बघ ते ऐक ना मॉल मध्ये चल ना मला शॉपिंग करायचे नको आहे ना नको आता मूड नाहीये नको हो, हेच कारण होतं हेच ते कारण जे मला हीच ती कामं जी मला आठवत नव्हती एक काम करतो बाटली आत ठेवून मग ठेवते ओके चला चला आजच्या दिवशी ही शिक्षा देताय तुम्ही मला हा आजचा दिवस इतकं कंबर दुखते रे चला देवाला चला 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 बाय रेड हे ऐक आनाला केला का मेसेज केला ती घेऊन येते त्याला बिचारा कैवल्य अख्खा दिवस बाहेर होता ग काय बिचारा काय एवढं काय त्यात हा सरप्राईज म्हणलं की एवढं येणारच ना म्हणजे स्कॉलरचं काय कुठे आहे तो त्याचा काहीच पत्ता नाही फोन उचलत नाहीये सुजयच्या तर ना का बोरिंग आहे ना फुग्यातली हवा बरोबर कशी काढायची ते कळतं त्याला आनंदाच्या क्षणी निर्जण लावतो प्लॅनिंग फिसकटलं सगळं काय प्लॅनिंग फिसकटलं व्यवस्थित झालंय सगळं कैवल्याला काही कळलं सुद्धा नाहीये प्लॅनिंग व्यवस्थित झालं असतं ना त्याला एवढा वेळ बाहेर भटकत ठेवायला लागलं नसतं पिक्चरला तरी पाठवायचं ना त्याला हो ग मी सुद्धा गेलो असतो त्याबरोबर एक राहिलंय बघायचं पिक्चरात मग डेकोरेशन कोणी केलं असतं आणि तुला खूप सुचतं ना मग तूच करायचंस प्लॅनिंग 2.5 तास वेणी का घालत बसलीस तुलाच हसत मी करते प्लॅनिंग कुठे कुठे चालली इकडे तिकडे जा अगं ताट ठेव ना. हा चल 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 सॉरी चल रेडी बहारो फूल बरसाओ ए फूल तू इकडे ये ना ये कैवल्य ये ना थांब ना ये ना मी नाही तुला कळत आहे ना तुझी फुलं टाकतेस ती सगळी मागे पडतायत ते ये काय कशासाठी आहे सगळं बस आता काय करायचं आता हे लाव ना हा काही मदत हवी आहे का नाही काही मदत हवी आहे का अरे नाही काही मदत हवी आहे का हा ये जाळते तुला ये
काकूंनी सांगितलंय औक्षण करायला. ते पायावर दूध घालायचं राहिलं. बर्थडे ना माझा. ओके ओके थँक्यू. बस बस मस्त वा. आणि आता आता बाजूला हो ना. बर्थडे बॉय बर्थडे बॉय बर्थडे बॉय बर्थडे बॉय. फूलों का तारों का वाह! सबका कहना है डिंग डिंग डिंग. 1000 में हमारा कैवल्य है. वाह! सारी उम्र हमको मासगर में रहना है. क्या बात है? फूलों का तारों का सबका कहना है. ओ माय गॉड. ओ माय गॉड. काय मोठं सरप्राईज आहे. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हो ना. नाही म्हणजे मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तुम्ही मला असं सरप्राईज द्याल म्हणून. काय यार खरंच म्हणजे आय एम थ्रिल्ड. म्हणजे खरं सांगू काय म्हणून Cloud9. मी बोललेली ना तुम्हाला याला कायच कळणार नाही. आणि तुला माहिती आहे ना हे डेकोरेशन बघून असं वाटतंय की आज मी 5 वर्षांचा झालोय. ना तू काय ओकलीस? मी कायच नाही सांगितलं त्याला. ॲना खरं सांग. अरे मी फुल टाइम त्याला बाहुबलीची स्टोरी सांगत होते. हो. नाही तिची काही चूक नाहीये मिनल. आज मला कोणीही काही सांगितलं नाही. म्हणजे कोणाच्या ऍक्शन्स मधनं सुद्धा मला काहीही कळलं नाही. आज रेश्मा मला बळजबरी भाजी आणायला पाठवत होती ना तरी सुद्धा मला काही कळलं नाही. आशू सतत म्हणत होता ना घरी बसून काय करतोस, बाहेर जा, मस्त पाऊस पडतोय, बाहेर जा. तरी सुद्धा मला काही कळलं नाही. मी भाजी घेऊन घरी परत आलो तरी हे दोघं मला घरातून बाहेर हाकलायचा प्रयत्न करत होते. तरी सुद्धा मला काही कळलं नाही. आणि आज मिनलने कधी नव्हते मला शर्टचा साईज विचारला फोन करून तरी सुद्धा मला काही कळलं नाही. हा आणि आम्ही मॉलमध्ये असताना मला हवी ती वस्तू आहे ना विकत घेऊन द्यायला तयार होती तरी सुद्धा मला काही कळलं नाही. आय एम सरप्राइज्ड. आय एम ऑन Cloud9. खरंच. काही बोलले तुझा प्रॉब्लेम काय सांगू का? बर्थडेच्या दिवशी सांगतो. तू ना फार जास्त विचार करतो. सॉरी यार आशू. हा पण एक गोष्ट अशी आहे जी मला अजिबात माहिती नाही. तुम्ही मला आज सरप्राईज पार्टी देणार आहात हे मला अजिबात माहिती नाही. आणि ॲनाने सुद्धा काल रात्री मला चुकून मेसेज करून अजिबात सांगितलं नाही. हो ना ॲना? नाही सांगितलं. ना नाही नाही नाही. मिनल मिनल. नाही 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 नाही. अरे राहू दे यार. इट्स ओके. नाही नाही. अरे सोडा तिला. बोला घर मालक बोला. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्स. एक्स्ट्रीमली सॉरी येऊ शकलो नाही पण आपण फोन केलेला आहे बरोबर केक कापायच्या आधी. सुजय तुला एक सांगू का? कोणी असं सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग करताना तेव्हा तू घाणेरडी ओव्हर ऍक्टिंग करतोस तुझी. त्यामुळे सगळं फुटतं सरप्राईज. नाही पण यावेळी अंडर प्ले करतोय. यावेळी खरंच नाहीये. या सुजयला असं वाटतं की तो घरात लपलाय आणि मला माहिती नाही. तुमचं प्लॅन फ्लॉप करतोय. ती ओव्हर ऍक्टिंग करतोय घाणेरडी. बाहेर ये पटकन चल. अरे काम होतं महत्वाचं म्हणून पुण्यालाच आलोय मी. मुंबईत सुद्धा नाहीये. यार तू ॲनापेक्षा सुद्धा बेसिक आहेस यार. चल बाहेर ये टॉयलेट मधून. चला साठे बाहेर या. झालं समाधान? झालं? अरे खरंच महत्वाचं काम आलं होतं यार. पण उद्या संध्याकाळी येतोय मी. परत पार्टी मारू एक. ओके बाय. मजा करा. मिस मी. आणि हॅपी बर्थडे परत एकदा. बाय बाय. येतो बाय. म्हणून याच कारणामुळे बर्थडेज आवडत नाहीत मला. वसंत कारखानीच असंच करायचंय. कुठेतरी परदेशात असायचे, गिफ्ट पाठवायचं इथे माझ्यासाठी आणि फोन करून म्हणायचं हॅपी बर्थडे बेटा, एन्जॉय. कसला एन्जॉय.
सुजयनी पण सेम केलं. तुम्हाला जमलं नाही ना सरप्राईज द्यायला, पण सुजयनी बरोबर दिलं सरप्राईज.